मला मी आता दाखवणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलला क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि ऑर्डर करायची असेल तरी खाली नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग आता आपण पाहूया हा गोल ट्रे कसा बनवायचा आहे ते आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. हा ट्रे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 8 नंबरचे मी पांढरे मोती घेतलेले आहेत. ही 8 नंबरचीच वायर आहे आणि मोठी सुई वापरली आहे 8 नंबरसाठी. आणि ही प्लायवूडची तबकडी आहे. तुम्ही लहान मोठी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याला मी शायनिंगचा लाल कलरचा कागद चिटकवलेला आहे बघा. चला तर मग आपण सुरुवात करूया. हा ट्रे आपल्याला कसा बनवायचा आहे ते पाहूया. सुरुवातीला मी काय केलंय, हे 4 मोती घेतलेत आणि त्याची घट्ट गाठ बांधून डबल फिरवलेला आहे. आणि परत हे 3 मोती घेतलेले आहेत आणि हा वर जो आलेला आहे मोती त्याच्यातून परत मी ही सुई बाहेर काढणार आहे विरुद्ध बाजूला. आणि परत आता ही सुई अशी आपण वर काढायची. आता हे आपले सुरुवातीला 4 घेतलेत, परत 4चाच राऊंड करण्यासाठी परत 3 घेतलेत आणि हा एक असा आपला 4चा राऊंड झाला. परत अजून एकदा आपण 3च घेणार आहोत. हे 3 घेऊन खालचा एक असा 4चा राऊंड झाला. आणि आता ह्या मोत्यातून मी सुई काढते आणि आता इकडे आपण 3 घेणार. आता आपल्याला फक्त 3च राऊंड घालून घ्यायचे 4-4चे. आणि आता आपल्याला इकडे पट्टी विणायची. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, हा 1 आणि हे 3 असे 4चा राऊंड करणार आहे. हे बघा, हे यातून घालून हा आपला 4चा राऊंड झाला. आपल्याला इकडे विणायचे. आता हे परत इकडे घेऊन आता आपल्याला इकडे जायचंय. मग ह्या साईडच्या मोत्यातून घेऊन परत ह्या मी खालच्या मोत्यातून सुई काढते हे अशी. आणि आता हे 2 आहेत, मग अजून आपण 2 घेणार आहोत. असा 4चा राऊंड करायचा आपल्याला इथं. हे 2 आणि हे 2 हे बघा. आणि आता हे पुढच्या सुईतून पुढच्या मोत्यातून काढते. आता वरच्या मोत्यातून घेतलं मी. आता इथं पण 2 आहेत. आता आपण इथं पण 2 घेणार आहोत, म्हणजे हा 4चा राऊंड झाला. अशीच प्रोसिजर आपण जेवढं आपल्याला त्या तबकडीच्या आकाराचे लागेल तेवढं मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. सेम असंच करत जायचं. इकडं सुरुवातीला 3 घालायचे, परत 2 घालायचे. असं आपल्याला जेवढी आपली तबकडी आहे ह्या मापाने आपण घेणार आहोत, करणार आहोत. हे जेवढं लांब आहे तेवढं मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता हे बघा, मी हे करून घेतलेली आहे एवढी पट्टी या मापाने. आपल्याला जेवढं लागेल तेवढं 1-2 घर कमीच करायची, म्हणजे त्याला जोडताना आपल्याला अजून थोडंसं ओढून घ्यावं लागतं, म्हणून मी 1-2 घर कमी केलेत. असं थोडंसं अंतर ठेवून आता आपल्याला इथं 1-1 मोती घालायचा आहे आणि ते जोडायचे, म्हणजे पॅक खांब करायचा ह्याचा आपल्याला. साईडच्या मोत्यातून मी सुई काढते वरती ही आणि 1-1 मोती घालून ह्याचा आपण खांब तयार करणार आहे. हे बघा. आणि इकडच्या बाजूचा हा मोती घेऊन असं जॉईंट करणार आहे आणि परत एक दुसरा मोती घेऊन इकडच्या बाजूने परत आहे त्या पहिल्या राऊंडच्या वरच्या मोत्यातून घेऊन हे आपण असं जोडणार आहोत. आणि इथून आपण डबल फिरवणार आहोत, म्हणजे ते पॅक होईल, लूज होणार नाही. आणि तुम्हाला जेवढं ह्याला ओढून घेता येईल तेवढं ओढून घ्यायचं, म्हणजे घट्ट विण आली पाहिजे याची. यातून काढली. हे आता सगळीकडे तसंच करत जायचं. 1-1 मोती घालून जॉईन करत 4-4चा राऊंड करत जायचं. हे बघा, हे झालं आपली 2 घरं. आता मी हे सगळीकडे 1-1 मोती घालून ह्याचा पूर्ण खांब तयार करून घेते आणि कसं करायचं ते मग तुम्हाला सांगते. हे बघा, मी हे राऊंड करून घेतलेला आहे. पूर्ण हा खांब करून घेतला आहे. 46 राऊंड घालून हा खांब केलेला आहे. तसा सेम 46 राऊंड घालून मी हा दुसरा पण खांब सेम टू सेम केलेला आहे बघा. हा आता आपण ह्याला इथं
दोन्हीला मिळून आपण एक एक मोती घालून जॉईंट करणार आहोत. मी या साईडच्या मोत्यातून या जो 4चा राऊंड आहे, चारीकडे 4चा राऊंड आहे, पण कुठल्या पण एका बाजूच्या राऊंडच्या ह्या वरच्या मोत्यातून मी ही सुई काढली बाहेर आणि एक मोती घेतलेला आहे. आणि ही दुसरी जी पट्टी आहे, सॉरी हे आपला हा जो खांबा आहे त्याच्या पण साईडच्या खांबातून मोत्यातून मी ही सुई काढली अशी. हे बघा, असं ठेवायचं आणि एक 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 मोती घालून ते दोन्ही पण खांबा आपण असे जॉईंट करणार आहे. हे बघा, परत डबल फिरवायचं आपण त्याच्यातून, म्हणजे ते घट्ट होईल. आणि ह्या दुसऱ्या राऊंडच्या वरच्या मोत्यात परत मी ही सुई बाहेर काढते अशी. आता परत अजून एक मोती घेणार, परत हा दुसऱ्या राऊंडच्या मोत्यातून काढून इकडे घेऊन हे असं जॉईन करणार. परत हे पुढच्या तिसऱ्या मोत्यात घेणार आणि हे इकडे असं जॉईन करणार. असं हे मी पूर्ण हे जॉईन करून घेणार आहे. हे पूर्ण एकाच बाजूने, आपण इकडे जोडणार नाहीये, असं फक्त एका बाजूने हे मी जॉईन करून घेते आणि तुम्हाला पुढे कसं ह्याला आपल्याला पॅक करायचंय हे दाखवते. आता आपलं हे पूर्ण करून झालेलं आहे बघा. मी हे असं जोडून घेतलेलं आहे, मध्ये एक 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 घालून. आता आपल्याला ही जी आपली तबकडी आहे ती आपण ह्यामध्ये असं घालणार आहोत आणि हे असं पॅक करून टाकणार आहोत. हे असं. आता मी इथे एक मोती घेतलेला आहे, ते शेवट झाला आपला. इथल्या मी साईडच्या राऊंड मधून ह्या एक मोती सुई काढून इथून एक मोती घेतलेला आहे आणि हा मोती इकडे घालणार आहे, इकडच्या बाजूच्या राऊंड मध्ये. आणि डबल घेतलेली आहे मी वायर इथं आणि चांगलं आपल्याला हे असं ओढून घ्यायचं, म्हणजे लूज पडून ते निघणार नाही. आता अजून एक दुसरा मोती घेतला, तो या मोत्यातून सुई काढली. आता असं जॉईन करून घ्यायचं. आता ह्या पुढच्या एका राऊंड मधून सुई काढायची राहिली आहे, हे सॉरी मोती घालायचा राहिलेला आहे, आपण इथं पण घालून घेऊ. छानपैकी असं पॅक करून टाकायचं त्याला. परत यातून मी सुई काढली, ही परत इकडून घेतली, परत ह्या खालच्या मोत्यातून घेतली. हे चांगलं ओढायचं, म्हणजे ही जी वायर दिसते आपली ती दिसणार नाही. हे बघ, अशी व्यवस्थित केलं म्हणजे पॅक बसणार ते. परत यातून 2 नंबरच्या राऊंड मधून घालून घेतलं. असं पुढच्या राऊंड मध्ये. तर मी हे इथं आणि इथं घालून घेते आणि दाखवते तुम्हाला. आता आपला हा ड्रे पूर्ण झालेला आहे बघा, किती सुंदर आणि छान दिसतोय. हे पूर्ण झालेलं आहे. तुम्ही इथं तुम्हाला आवडेल तो कलर घालू शकता किंवा तुम्हाला तसं प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन पण ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता. कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. बघा, हे पॅक केल्यामुळे की हालत पण नाही आणि काही पण नाहीये आणि छान झालेला आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती
सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. थँक्यू.